नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात, भेटूयात डायरेक्ट ग्राउंडवर. बघा, ग्राउंडवर सकाळी सकाळी छान अशी प्रार्थना आणि तीच एनर्जी, तीच ऊर्जा घेऊन 2 मॅच हारलेली शिवनेरी फायटर्स आज नक्कीच काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी, कारण बॅक टू बॅक मॅचेस काढायचे आहे जर का त्यांना फायनलला प्रवेश मिळवायसाठी. बघा आता थोरे काका अकेले काफी आहे. चला मित्रांनो, आता लाईव्हला मी सुरुवात करतो. आता गिम्बल जोडला गेला आणि पारस पण माझ्यासोबत आज जोडला गेलेला आहे थोडे व्हिडिओ काढायला मस्तपैकी. तर पारसकडे राहील आयफोन 14 प्रो मॅक्स आणि मी याच्यावर लाईव्ह करतो आयफोन 17 प्रो मॅक्स. पारस एक इनिंग झालं तू चालल्या जा, कारण आपला पेपर महत्त्वाचा आहे. पेपर ओके, नाही तर पेपर सोडून तिकडे व्हिडिओज काढत बसशील. 10 मिनिटात चालेल, कारण मॅच फार 9:30ला संपते बरं का. चला, मॅच झालेली आहे या ठिकाणी एंड, आणि पप्पा आज एकदम दणकून विजय मिळवला आहे, कारण 100 रनांचं बलाढ्य टार्गेट उभं करण्यात आलं होतं आणि 61 रनवर त्यांना थांबून 61वर माझ्या मते 7 ते 8 विकेट गेलेले होते. तर छान असा विजय मिळवला आहे. दौड के आओ, दौड के पळा ना, ओ शेट पळा ना. बाबांना भेटायचं आहे का? मला नाही भेटायचं. हा, ग्राउंडवर आहे. मोठू पतलू बघ, मी येतो नाव करू ना. मोठू पतलू बघ, तुम्ही नाव करून येतो. हे बघा शेट मस्तपैकी आता झोपून मोठू पतलू बघतील. मम्मी आता मस्त पराठे बनवतीये. समू पण मदत करतोय, मम्मीची मदत करतोय का तू? हे बघा, माझं ब्लॉग बघता बघता मस्तपैकी 2 जण पराठे बनवत आहेत. तर चला, गरम गरम. तर हा मी एक असा तूप लावून खाणार आहे आणि एक चीज टाकून मस्तपैकी. मला पराठे खूप आवडतात मित्रांनो. आज मज्जा आहे माझी एकदम. मला बी आवडत. तुला पण आवडत आहे ना? दोघांची मज्जा आहे असतं. 2 जण खाऊ आम्ही. चला, आता मस्त पराठा दाबून खाल्ला एकदम. 3 खाल्ले. तसं डायटिंगवर असल्यावर मी 2च खातो, पण पराठे असले का कंट्रोल नाही होत मला. तसं मी 6-6, 7-7 कसे खाऊन घेतो ते मला बी कधी कळत नाही. पण मग आता डायटिंगवर असल्यामुळे 3 टाकाटाक. तर आता चाललो आहे बँकेत आणि पप्पा मॅच बघत बसले मस्तपैकी खाता लाईव्ह. खूप छान दिसतं याच्यावर यार. मला पण मजा येते नाही का, व्हिडिओ क्वालिटी छान असली का व्हिडिओ काढायला पण मजा येते मस्त. आणि गिम्बलनी पण आज आहे ना हा जो आवाज आहे ना, हा लय आला व्हिडिओत माझ्याकडून. ते मला समजलं नाही, ते आत्ता मी बघताना कळलं. तर एवढं काय घासाचा प्रॉब्लेम नाही, पण ते सकाळी थोडं जास्त झालं होतं. ठीक आहे, चला ते उद्यापासून फोकस करेल. ते एक तर म्यूट करून थोडं करावं लागेल, नाही तर ते करावंच नाही लागणार. तर चला, आता बँकेत चाललो आहे. काम आहे थोडं, एक पेमेंट द्यायचं आहे. तर प्रेम आता तर स्कूटी घेऊन कुठं गायब होऊन जातो ना, मला पण कळत नाही. जेव्हा स्कूटी पाहिजे असते ना अर्जंट, तेव्हाच हा शेट गायब होऊन जातो. हे बा, नाव घेतलं ना हाजीर. आता इकडून कुठून आला तू? तिकडं साईटवर काम चालू आहे, तुला मी जायला लावलं तुला साईटवर. बळजबरी नको करू तू. आले सांगितलेलेच काम कर फक्त. काय हो? काय होईल का? किती लिटर आणलं? 10 लिटर आहे. काय 35? काय अडचण बघ तुम्ही. चल, तिथून ना मोटरसायकल आले तिथून सुट्टी आले तर तिथं परत येऊन हां, ते गाडेकर ऑटो ना, तिथून आणून घे. या तुम्ही लवकर. हे बघ, आणि यांना ऑइल बी आणलंय ते अंगाला लावायचं 2 बाटल्या. काय असेल ते मला संध्याकाळी हिशोब द्या, देतो मी. तर चला, आता पेमेंट घेतलं बँकेतून. आता ते एका ठिकाणी हँडओव्हर करायचं आणि मग तिथून घरी. पाईपाचं पण काम एकदम टाकाटाक चालू आहे. सिमेंट संपलं तसं, पण आपण 50 गोण्या बोलून ॲडजस्ट केलं. बघूयात मोठी गाडी कधी लाईंडअप लागते ती. सिमेंटचा काय प्रॉब्लेम चालू आहे काहीच कळायला माझ्याकडे. खूप शॉर्टेज सध्या. आणि हे बघा, इकडं लाईट जाणार आहे आता अर्धा ताससाठी, कारण यांना मीटरचं काम करायचं आहे. तिथे कुठं ते नवीन फॅक्टरी होती तिथं, तर अर्धा तासासाठी लाईट घालणार आहे. हे वायरमन आहे. कधी कधी बिना सांगताच घालून जातं, पण बरं झालं सांगायला आलं.
तर एवढे 2 हंड्या काढून मग लाईट बंद केली तरी चालेल. ऑनलाईन म्हटलं आता ते नाही ऑटो कट चालू झालं काय म्हटलं. यांचंही काम नाही, यांचंही काम नाही. नाही मीटर मध्ये काय आलं म्हटलं नवीन. म्हणजे ते रिडिंग पाहिलं याची काही गरज नाही, ऑटो जाईल म्हटलं. ते वायफाय सारखं चालू झालं काय, बिल पेमेंट केलं लाईट मस्त कट. आरामशीर झोपायचं. आता हे मीटर बदलायचं काम चालू येतं, म्हणजे पूर्णच इंडस्ट्रियल एरियाचंच मीटर बदलत आहे. काहीतरी ते नवीन टेक्नॉलॉजी आली का ऑटो रिडिंग जाईल सगळी. तर आता काही दिवसांनी तर ते ऑटो कट पण येईल वायफाय सारखं. बिल पेमेंट बिल भरा नाही तर कट, म्हणजे आपण भरल्याशिवाय म्हणजे यांच्या हातात काहीच राहणार नाही. म्हणजे मॅन पॉवर हळूहळू कमी होत चालली, सगळं ऑटो होत चाललं आहे आता. काही दिवसांनी माणसं म्हणजे वर्किंग आता हे पण ज्या मशनरी ना हे आपण ऑटो होत चालणार आहे आता. मॅन पॉवर लेस होत चालेल, ऑटो वाढत चालेल, ज्याच्याने रोजगार कमी होत चालेल. काय माहित नाही आता काय कसं सगळं अपग्रेड होत चाललंय सगळं. आपल्याला पण सिस्टीमनुसार बदलत जावं लागतं. अशा काही पद्धतीची साईट चालू इथं. तर खड्डे घ्यायला चालू केलंय, तर तिथून चालू केलं तर आत्तापर्यंत 30 एक खड्डे झालेत. तर हे बघा 2 फूट खोल घ्यावं लागतं प्रॉपर, तेव्हा कुठं तो प्रॉपर स्ट्रेट होतो पोल. जेवण झाले का तुमची? वातावरण चांगलं येतं नाही का, सावली निवांत गारवा. थंडी वाजून राहिली नाही, पण असं ते उन्हात पेक्षा हे सावली बरी ना कधी. आता वय किती झालं तुमचं वय झालं म्हणत्या म्हणत्या 12-12 फुटाचे पोल पार बागलात घेऊन चालत तुम्ही. मग पावर राहते ना. तर हे बघा आता मी खातोय भगर. केली मम्मीने, तिला उपवास आहे ना, तर भगर आणि सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी होती तर ती घेतली थोडी चवीला. तर भगर आणि ते मिक्स. तर चला आज शुक्रवार आहे, आज पेमेंट करायचं आहे पाईपातलं. तर जाळीचं करायचं आहे, ते जे आपलं स्टील बनवताना त्यांचं करायचं आहे. ते आत्ता येत आहे आणि थोड्या वेळाने पाईपाचं आवरलं का ते पण येतील. तर चला यांचं पहिले करून घेतो. तर आज काही जास्त कामाचा लोड नाही आहे, आज एकदम निवांत आहे एकदम बऱ्यापैकी. आणि आज शफी काका सुट्टीवर आहे आणि अंकल सगळं मॅनेज करत आहे आज छानपैकी. तर काय जास्त लोड नाही, 1-2 कस्टमर झाले ते बस एकदम निवांत. आज ऑफिसमध्येच आहे, आज जास्त कुठं गेलो नाही. सकाळी येवल्यात जाऊन आलो तेवढंच, बाकी इथंच आहे. आणि आता परत जायचं आहे गावात, तर छोटे मोठे काम आहे. ते आपलं GPLचं आहे ना लोगो बनवायला द्यायचं आहे, तो आपल्याला फायनलच्या दिवशी हवेत सोडायचा आहे. तर आता एवढं माझं झालं का तर मी आता गावात जाऊन येतो, कारण ते परवा लागेल आपल्याला. फटाके पण लागणार आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तर फायनल जंगी होणार आहे यावेळेस. आता उद्याच्या मॅचवर डिपेंड करतं. तर पप्पा उद्या जिंकले तर डायरेक्ट क्वालिफाय आहे फायनलसाठी. बघूयात, होप सो. आता हिशोब केला सगळा, तर ॲक्च्युली त्यांना फोनपे चालतं दरवेळेस, पण आज कॅशच पाहिजे होती नेमकी आणि कॅश काहीच राहिली नाही. तर मी चाललो ATMमध्ये कॅश काढून आणतो. तोपर्यंत त्यांना थांबवलं आहे आणि थोडे गावातले कामं पण आहे. तुम्हाला सांगितलंच होतं ते GPLचं लोगो बिगो सगळं, तर ते पण मग 5-10 मिनटं त्याची ऑर्डर देऊन येतो आणि कॅश काढून मग त्यांचं पण काम करून देतो. चला गावात. तर हे बघा आता पेमेंट काढलेलं आहे आणि इथं आलेलो आहे. तर आपल्याला इथं ते लोगो बनवायला द्यायचं आहे, तर हेच सगळे लोगो बनवतात. तर बघू याच्यात काय अँटिक आहे का. तसं मी त्यांना सांगितलं की साधं असं बनवून द्या मला, GPL असं 2026 आलं पाहिजे पुढं. पण बघू काय अँटिक भेटतं का अजून, कारण हे तर सगळे कॉमन झाले असे. बघा किती छान असं दुकान आहे, म्हणजे मध्ये छान गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेचं आपल्याला मूर्ती दिसते. म्हणजे मंदिर आहे प्लस दुकान, असं मिक्स एकदम नाही का ते जुन्या टाईपचं. क्या हो गया था ये तेरे को? रात्री पोट दुखत होतं. स्कूल नहीं गया था फिर आज? गया था. फिर स्कूल में पोट दुखा फिर से? अभी ठीक है ना? थोड़ी थोड़ी देर में लगता था. अभी ओके है ना? मुतला पा तुमच्या गाडीवर. का रे काय म्हणता शेठ, बोला काय करायचं? बॉल खेळायचा ना, सकाळपासून फुटबॉल खेळायचा आहे ना, म्हणून तुला बोलवलं ये खेळा.
सकाळपासून माझ्या मागे लागला होता फुटबॉल खेळ मामा फुटबॉल खेळ, पण मामाला वेळच नव्हता. आता वेळ भेटला. मारा केक मारा. लात मारायची लात. काय क्रिकेट खेळायचं? कामधंदे सोडून देऊ का? दिवसभर क्रिकेटच खेळायचं का? आता काही काम नाही ना आपलं. माझा शर्ट पहिले जंगल्याकडं, मग तुझ्याकडं. भारी वाटतं. म्हणजे पहिले शर्ट चोर एकच होता, आता 2-2 झाले. 2-2 झाले. हे केव्हा निघतं ते पाहायचं आता. तुम्ही डोळाच पाहू नका याच्यावर, हे भेटणारच नाही तुम्हाला. त्याच्यावर तर फार डोळा आहे. ते फक्त कधी दोन्ही तर भाऊ घातले जातात ते पाहायचं. रे बघा आता मी इथं क्रिकेट खेळत होतो, तर शुभमनी आता तिकडे मारून दिलं बॉल आणि भिंतीलाच खेटून आहे बघ शुभम. हमको बॉल मिल चुका है वा और मैं बैटिंग के लिए अभी आउट आहे तू आता. नाही 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 ball आउट झाला. निस्ता 6. बघा आता मम्मी आणि समूह खेळत आहे. मार जोरात. स्टॉप नाही घ्यायचा. असं नाही. पाय आणि पाय बघ. त्या मशीन मध्ये काय आहे? आपलं फुटबॉल खेळ. फुटबॉल खेळा फुटबॉल. डायरेक्ट बसायचं त्याच्यात. तुला बसता येईल का? तुला खुर्चीवर नाही, डायरेक्ट त्या मशीनमध्येच बसावं लागेल. घाबरला का रे हा? बसवून मग कशाला? कशाला म्हटलं? हा? मी बसू? हे बघ असं बसायचं. हे बघ काहीच होत नाही. पाय घाल. बस. चालू कर. ई! कसं वाटतंय? कसं वाटेल पायाला? हे दाबले पाय दाबले. कोण पाय दाबतं रे मधून? काय कोणाच्या हातात आहे का रे मधून दाबायला? कोणाच्या हात आहे? भारी वाटतं का? काय रे सिंबा, भूक लागली का? नाही मम्मी, सिंबाला भूक लागली. मामा सिंबाला पुन्हा की त्याला खायला दे. मध्येच म्हणतो पाय टाक, मध्येच म्हणतो पाय काढ. क्या नाटक चालू है तेरा? अभी मैं तेरे को बैठने नहीं दूंगा. नाही नाही म्हणजे नाही. अरे थोडा वेळ मला बसू द्या थोडा वेळ. काय सोड सोड. जास्त नाही बसायचं त्याच्यात. तू काय म्हातारा झाला का? सोड पाय सोड. नाही बाय. तुला केक आणतो आम्ही. केक मस्त. ओके घरी गेल्यावर होतो का शांत? मस्त बसला होता. नको राडू. तर चला मित्रांनो, आता आज सुशांत सरांचा बर्थडे आहे, जे की आमचे टीम मेंबर आहे. आमचे नाही ते अत्र तत्र सर्वत्र टीमचे मेंबर आहे ते. तर जेवढे पण टीम्स आहे ना प्लेईंगमध्ये, तेवढ्या सगळ्या टीमचे मेंबर आहे. म्हणजे गुड मॉर्निंग 40+ डॉक्टर आणि मावळा चेंडूफळी, ते ऑल म्हणजे आमच्याकडे तर एकदम क्वचित येतं नाही का वर्षातून एकदा, तरी पण एकदम वेळेवर फंडिंग बिंडिंग सगळं एकदम टाचबंद राहतं त्यांचं. तर आज त्यांचा जन्मदिवस आहे, तर सकाळी तसं 40+ केलाच.
पण मग आमचा बाकी आहे अजून मावळा चेंडू फळीचं. तर चला पटकन, सगळ्यांना फोन केला आहे, चाललो आहे ग्राउंडवर. तर मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करूया. हेलो वो आप आएगा मोनगिनीज केक शॉप पर और बताओ केक लिया डॉक्टर पाटिल की खातर. आज बाबा जन्मदिन है, आज जन्मदिन में वैसे गौशाला का पाएगा. चलो धूमधाम न उन्हो जन्मदिन मनाऊंगा. आज बाबा जन्मदिन मना चालू. तुमचा असा पद्धतशीर मोय झालाय, कारण ऍक्च्युली प्रवीण काय केलं का फोन? हा तेच होते फोन कर. तर पद्धतशीर मोय झालाय, कारण आमच्या ग्राउंडवर आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं, पण ग्राउंडचा गेट लॉक, गार्डनचा गेट लॉक, तर मग आता आपल्याच फॅक्टरीवर करायचं नियोजन झालं. एकदम भैयाच्या मनासारखं झालेलं आहे. भैयाचं म्हणणंच होतं का इथंच करू, कारण हा स्पॉट आहे आपला बर्थडे सेलिब्रेशन साठी. चांगलं छान आहे त्याची. अरे आज तुला मला पेटून द्यायला मी लोकांनी त्या घरी ती सुकल्यानंतर मी सरपंच घेऊन जाईल. चांगले चांगले काढी लावून भैया चांगले चांगले करून टाकला आज. डेंजरस आहे भैया. ए अरे बात झाले रे, तो भैया, ते भैयाने काय काय कांड केले तुला माहित नाही. त्याने फॅक्टरी पेटवेल एक. हा, म्हणून तू लाकडं थोडे लांब ठेव त्याच्यापासून. अरे बा रात्रभर चालले. नाही हे भाऊसाठी आणावं लागतं आम्हाला. आता तू जंगले भाऊसाठी आणतो, मी माझ्या दादासाठी. जंगल्या कुठे आहे रे? कृष्णासाठी पाणी आणायला गेलाय. खरं सांग कुठे गेला होता? सांगू बी नको तू, पण तुला जर सुट्टी घ्यायची असेल ना, मोकळं सांगून द्यायचं. काय सुट्टी घ्यायचं सांगेल नव्हतं तू, एका तासात आलो म्हणे. नुसता घे बावळ्या, दे बावळ्या. हॅपी बर्थडे, तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. बरं झालं आले वेळेत वेळ काढून. धन्यवाद सरजी, धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. चला सगळे तिकडून जा, सगळे तिकडून उधर से. मावळा क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू डॉक्टर सुशांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. तो मोठ्या उत्साहाने आमचा मावळा क्रिकेट संघ या ठिकाणी साजरा करते. डॉक्टर साहेबांना वाढदिवसांच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना ऐक ना, ऐकून खाऊ नको घालू, मला खूप खोकला आहे. मी सकाळपासून केक खात फक्त असं. हा ए फोटो घे, जाऊ दे. ऐक ना, खूप खोकला आहे. हो केकले भारी डॉक्टर साहेब, तुम्ही खाऊन पहा. आम्ही खातो. साखरी बिक्रीचा विषय नाही. खोकला खोकला. ए, तू फक्त धर आणि तू घे खाऊन तो. अरे डॉक्टर माणूस जर खोकल्याची खोकून दाखवू का? खोकला कसा आहे खोकून दाखवू का? डायटिंग वर आहे सर, सरांना थोडं फिट व्हायचं आहे, थोडं समजून घे. आज मावळा क्रिकेट संघातील सर्व सभासदांनी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. मला सगळ्यांनी आज वेळ दिला, वेळात वेळ काढून हे सगळं काही नियोजन केलं माझ्या वाढदिवसाचं, आणि उत्साहाने हा माझा वाढदिवस तुम्ही सर्वांनी साजरा केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचे प्रेम सदैव असेच माझ्यावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सर, थँक्यू. ते बघा बर्थडे झालेला आहे मस्त, आणि त्या सगळ्यांचा हसी मजाक शकुटी चालू आहे.